नमस्कार मंडळी, राम राम. मी शुभम पाटील जराड एक नव्या कोऱ्या संकल्पनेमध्ये आपले स्वागत करत आहे, जिचे नाव आहे अंकुर मातीतला. तर मंडळी, आपण मोठमोठ्या स्टुडिओमध्ये पॉडकास्ट बघितले असतील, परंतु आपण मातीतल्या माणसांचे थेट मातीवरून म्हणजेच ग्राउंडवरून पॉडकास्ट करत आहोत. हा कार्यक्रम समिधा या युट्यूब चॅनलसाठी करत आहोत. तर मंडळी, मातीसाठी मातीत राबणाऱ्या माणसांकडे आज कोणाचेच लक्ष नाहीये. या मातीत राबताना सतत संघर्ष करत काही माणसे खूप मोठ्या उंचीवर जातात, परंतु समाजाला त्यांच्या संघर्षाची कल्पनाही नसते. खरे तर आजच्या तरुण पिढीला मोठे होण्यासाठी मोठे आदर्श शोधूनही सापडत नाही, परंतु आम्ही आपल्या समोर अशा संघर्षातून मोठे कार्य करत असलेल्या अवलिया माणसांना आपल्या समोर घेऊन येत आहोत. आज अशाच एका मातीसाठी मातीत काम करणाऱ्या माणसाला आपण भेटणार आहोत. त्यांचे नाव आहे गणेश पाटील कान्हेरे. गेवराई बाजार या गावात जन्म झालेला हा माणूस विविध व्यवसाय करून आज खूप मोठ्या उंचीवर पोहोचला आहे. जवळ पैसा आणि कोणतेही पद नसताना, कुणाचाही सपोर्ट नसताना, व्यवसायाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना आज समिधा महिला अर्बन बँकेचे संस्थापक, समिधा समर्पण फाउंडेशन NGO संस्थापक, डिजिटल सोसायटीचे संस्थापक, श्रीटेक डिजिटलचे संस्थापक, डिजिटल शेती प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक, समिधा गोग्राम या गौशाळेचे संस्थापक, राज्यातील सर्वात मोठ्या ऑर्गॅनिक इनपुट सेंटरचे निर्माते, हरित क्रांती शेतकरी उत्पादक कंपनीचे संस्थापक, जालना जिल्ह्यातील 10 कंपन्यांचे संस्थापक आणि भारत सरकारमध्ये कृषी व्यवसाय सल्लागार म्हणून कार्यरत असलेले गणेश कान्हेरे सरांना आज आपण भेटणार आहोत आणि त्यांच्या या प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेणार आहोत. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. आपले अंकुर मातीतला या कार्यक्रमात स्वागत. समिधा युट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांचे खूप खूप स्वागत आणि समिधा टीमचे खूप खूप धन्यवाद. तर भाऊ, आज एक व्यवसाय करताना सामान्य माणसाची ओढाताण होत असते. तुम्ही एवढ्या सर्व संस्थांची कशा प्रकारे धुरा सांभाळत असता, ते तुम्ही कसे करता त्याविषयी आम्हाला थोडी माहिती द्या. संस्थांची एवढी मोठी यादी आपण वाचून दाखवली. ह्या सगळ्या संस्था व्यवस्थित चालवण्यामागे एक टीम आहे. टीम काम करते. नाही, नाही. तर टीम निर्माण करणं याच्यातून हे काम उभं राहिलेलं आहे. हरित क्रांतीचे आमचे प्रताप बाबा असतील, काटकर असतील, आमचे अण्णा असतील. त्याच्यानंतर NGOचे आमचे कुमार लोखंडे असतील पुण्याचे, बापू मोरे असतील निफाडचे, त्याच्यानंतर CA आमचे सुमित दराडे असतील, विकास शिंदे असतील. हे मंडळी त्या NGOच्या टीम मध्ये काम करतात आणि या ज्या समिधा महिला अर्बनची टीम आहे, समिधा गोग्रामची टीम काम करते. जराड फॅमिली जी आहे, अमृता जराड, शुभम जराड आणि ह्या सगळे जे मंडळी आहे यांच्यामुळे हा गोग्राम डेव्हलप होतोय. आसेफ पटेल सारखा व्यक्ती आमच्या सोबत आहे की जो समिधा महिला अर्बनचं MD म्हणून चांगल्या प्रकारे काम करतायत. तर एक टीम उभा करण्यासाठी अनेक वर्ष मेहनत केली आणि त्या टीम आज हे सगळे व्यवसाय डेव्हलप करतायत. मी कोऑर्डिनेशनचं आणि त्यांना एक प्रेरणा देण्याचं आणि संस्थेचे जे मूळ उद्देश आहे, ध्येय धोरणं आहे, ती धोरणं टिकून राहण्यासाठी आणि संस्थेचा जो आत्मा आहे, संस्था कोणत्या उद्देशानं स्थापन झाल्या, ते उद्देश पूर्तीसाठी मी परिश्रम करतो. अशा पद्धतीनं टीम बनून ह्या सगळ्या संस्था काम करतायत. आज खरे तर दोन भाऊ एकत्र काम करू शकत नाही. तर आपण एवढी मोठी टीम कशी उभा केली आणि या टीम मधून आपण टीम वर्क कसे साध्य करू शकता? त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सकारात्मक विचार करणारी माणसं ही आपण उभी केली.
त्यांच्यामध्ये सतत प्रत्येक गोष्टीशी सकारात्मक विचार करणं, या गोष्टी आपण प्रस्थापित केल्या आणि दीर्घकालीन व्यक्तिगत आणि सामूहिक उन्नतीचा मास्टर प्लॅन आपण ह्या माणसांना दिला आणि ह्या मास्टर प्लॅनमुळे ही जी माणसं आहे एका विचारानं आणि एका जीवानं काम करतायत. कारण काय आहे, की आज काय करायचंय, पुढच्या महिन्यात काय करायचंय, ह्या वर्षभरात काय करायचंय, पुढच्या 5 वर्षात काय करायचंय, पुढच्या 10 वर्षात काय करायचंय. याचा जेव्हा आपण मास्टर प्लॅन देतो, है की नाही सगळ्यांना, आणि त्यावेळेस मग काय होतंय, की प्रत्येकाची दिशा स्पष्ट असते. माझा व्यक्तिगत याच्यातून काय लाभ होणार आहे हे पण निश्चित असतं. याच्यातून समूहाचा काय लाभ होणार आहे ते पण निश्चित असतं आणि याच्यातून समाजाचा काय लाभ होणार आहे, या गोष्टी जेव्हा प्रभावीपणे आपण या माणसांना किंवा ह्या व्यक्तींना समजावतो, तेव्हा नक्कीच ही टीम एक जीवानं आणि एका उद्देशानं काम करते. भाऊ, आम्ही ऐकले आहे की आपला सुरुवातीचा प्रवास हा खूप संघर्षमय आहे. तर आमच्या युवा प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की आपल्या संघर्षमय प्रवासाची कहाणी. तर आपण सुरुवात करूया आपलं बालपण आणि कौटुंबिक पार्श्वभूमी यापासून. खरं तर मी माझ्या व्यक्तिगत जीवनाबद्दल सहसा कोणापुढं व्यक्त झालेलो नाहीये. परंतु आज हा मातीतला पॉडकास्ट आहे आणि या पॉडकास्टचा पहिला भाग आहे. तर आज मनमोकळेपणानं मी माझ्या व्यक्तिगत जीवनाविषयी सांगेन. मी 9वी ला असताना माझे वडील देवाघरी गेले. ते एका चांगल्या नोकरीला होते आणि त्यानंतर त्या वयामध्ये 9वी, 10वी आणि 11वी हे जे 3 वर्ष आहे, हे 3 वर्ष कुटुंबामध्ये आई आणि मी दोघंच जण होतो आणि हेच जे एकाकी जीवन आहे, पोरकेपणाचं जीवन आहे. आजूबाजूला कोणाचाही सपोर्ट नाहीये, कोणावर कोणाची छत्रछाया नाहीये आणि सगळ्यात पहिला तो जो 3 वर्ष जो संघर्ष होता, तो भाकरीसाठीचा संघर्ष होता. 2-2.5 एकर असलेली जमीन जी बरोबर पिकतही नव्हती आणि आई आणि मी दोघंच जण आम्ही घरात होतो आणि अक्षरशः म्हणजे 2 वेळचं जेवण्यासाठी आम्ही गोसायचं जे पीठ आहे, है की नाही, जे गावामध्ये गोसावी दररोज पीठ मागतो भिक्षा म्हणून. तर त्या गोसायाकडून आम्ही आई माझी पीठ आणायची. समजा दररोज 1 किलो पीठ आणायचं. मग वर्षभरात जेवढे किलो पीठ होईल तेवढं किलो धान्य त्या गोसायाला द्यायचं. अशा पद्धतीनं हे 3 वर्ष आहे, तो पोटासाठीचा संघर्ष होता. आणि तो जो पोटासाठीचा जो संघर्ष होता, त्या संघर्षातून भूक ही खूप मोठी गोष्ट होती. ती शमवण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आणि ते शमवत असताना शिक्षण सुद्धा होतं. त्या सगळ्या परिस्थितीमुळं शिक्षण सुद्धा पूर्ण करता आलं नाही. 12वी पर्यंत शिक्षण झालं. परंतु तोही गेवराई बाजार गावातून बदनापूरला सायकलवर येणे, बऱ्याचदा पायी येणे, अशा पद्धतीनं ते शिक्षण शिक्षण म्हणजे शिक्षण झालंच नाही. त्याच्यामध्ये कामच खूप होती. नाही, नाही. आणि मग हा जो जगण्यासाठीचा संघर्ष होता, त्याच्यातून काय करावं? की नाही. शरीर तेवढं काय धंदागड नव्हतं, की आपण शेतीमध्ये जाऊन किंवा कंपनीमध्ये जाऊन काम करावं आणि ज्या मुलाचं आयुष्य हे नाही म्हणजे 9वी पर्यंतच्या वयामध्ये अ, सगळ्या प्रकारची सुबत्ता बघितलेली आहे. हे नाही. वडील नोकरीला होते, परंतु त्या सुबत्तेमध्ये कधीच संघर्ष जीवनात आला नाही आणि अचानक हा संघर्ष समोर आला आणि तोही डायरेक्ट जेवणापर्यंतचा संघर्ष होता. अशा संघर्षातून काहीतरी व्यवसाय करण्याची जबाबदारी अंगावर आली. नाही, नाही. म्हणजे व्यवसाय करणं का गरजेचं होता? कारण 2 वेळेचं जेवण मिळवणं गरजेचं होतं आणि त्याच्यातून वेगवेगळे व्यवसाय करण्याची सुरुवात झाली. तर सगळ्यात पहिला व्यवसाय मी गावामध्ये केला होता. तो म्हणजे इस्त्री, कपडे इस्त्री करण्याचा. माझे वडील होते त्यावेळेस बदनापूरहून एक धोबी यायचा आणि गावातून खूप सारे कपडे घेऊन जायचा धुवण्यासाठी आणि नंतर ती इस्त्री मारून आणायचा. तर आमच्या गावात मी एकुलता एक होतो आणि गावात घटनाच अशी घडली, की लहान वयात वडील गेलेले होते. तर एक वेगळा दृष्टिकोन माझ्याकडं पण एक केविलवाणी बघण्याचा दृष्टिकोन गावात होता. आणि त्यावेळेस आमच्या गावात धोंडीबा चेअरमन म्हणून होते. म्हणजे त्यांना चेअरमन होते ते. तर ते एकदम कडक धोतर घालायचे आणि कडक शर्ट घालायचे. इस्त्री असायची त्याच्यात टोपी, शर्ट आणि धोतर. तर मी त्यांच्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं, की "मला तुम्ही तुमचे कपडे द्या इस्त्री करायला." तर मग त्यांचे दररोज 2 जोड मी इस्त्रीला घेऊन यायचो आणि त्यांची इस्त्री करायचो. पण काय झालं, की असं 4-2 महिने चाललं
4-2 महिने चालल्याच्या नंतर मग मी आजूबाजूचे कपडे थोडे इस्त्रीला घ्यायला लागलो. इस्त्री वगैरे करतोय. हे लोकांना कमीपणाचं वाटायचं. मला ते वाटत नव्हतं. कारण त्यातून एक ₹3-4 एका ड्रेसचे मिळायचे आणि दररोजचं काम होतं. परंतु काय झालं, की चुकीनं एकदा ती इस्त्रीमध्ये कपडे माझ्याकडून जळाले आणि ते वयानं मोठे होते, त्यांचा अधिकार होता. त्यांनी रागा-रागा एक मला झापड पण दिली ठेवून. कारण त्याचे महत्त्वाचे कपडे जळाले होते. आणि मग मी काय केलं, की नको बाबा हे इस्त्री करण्यापेक्षा आपण दुसरा कोणता तरी व्यवसाय करावा. मग गावामध्ये जो कुरडया करण्यासाठी चीक करायला लागायचा. तर तो चीक करत असताना त्याचं एक मशीन होतं गोल बिंगायचं. मग ते मशीन मी आणलं आणि गावातल्या महिलांचे मी ते चीक करून द्यायचो. त्याच्यानंतर एक मिक्सर आणलं. त्या मिक्सरमधून मग लोकांचे मसाले काढून द्यायचे. आणि अशा दरम्यान काय झालं, गावामध्ये 2च गिरण्या होत्या पिठाच्या. मोठाल्या गिरण्या होत्या. आणि एक सिंगल पीसची एक नवीनच गिरणी आली होती. हे नाही. आणि एका जणानं ती आणली आणि ती गिरणी काय झालं, की त्याला काही चालवता येईना. ती बिघडलेली गिरणी मी विकत घेतली. आणि त्या बिघडलेल्या गिरणीला दुरुस्त करून मी पिठाची गिरणी गावात चालू केली. आता पिठाची गिरणी गावात चालू केल्यानंतर काय झालं, की गाव म्हणल्याच्या नंतर स्पर्धा येते आणि त्या त्या दरम्यान गावातली डीपी जळाला. आणि माझं शेत हे गावाच्या बाजूला होतं आणि शेतात लाईट होती. तर मग ती गिरणी उचलून मी सिंगल पेज असल्यामुळे शेतात गेलो आणि दिवस-रात्र म्हणजे 8 दिवस आणि 8 रात्र सारखं ते गावातल्या लोकांची दळणं करून देत गेलो. त्याच्यामध्ये काय झालं, की त्या पिठाची गिरणीचं जे चाक आहे ते चोपडं होऊन गेलं. नाही, नाही त्याचा जो पाटा राहतो. मग त्याच्यामध्ये एक दिवस सहज घरची डाळ काढायला गेलो. ती डाळ एकदम भारी आली आणि मग त्या गिरणीमधून मी डाळ काढण्याचं काम सुरू केलं. मग आजूबाजूचं फेरंजळगाव, रामवाडी, ढवळापुरी, सोंगठाणा या गावची लोकं बाजारात गावाला यायचे. येता-येता ती डाळी पण घेऊन यायची आणि मग डाळीचा व्यवसाय सुरू झाला. त्याच्यामध्ये ती गिरणी पूर्ण संपून गेली. म्हणजे खतम झाली. त्या गिरणीचं काही राहिलंच नाही. सगळे पार्ट सगळे डॅमेज होऊन गेले. आणि मग करावं काय? दुसरा प्रश्न पडला, की आता गिरणी पण नाहीये, मग करावं काय? तर आमच्या गावातला मित्र होता एक अर्जुन नावाचा. त्यांनी नुकतंच गावामध्ये कुक्कुटपालन सुरू केलं. मलाही वाटलं, की चला आपणही कुक्कुटपालन सुरू करावं. मग त्यानं त्या कोंबड्या घेतल्या. त्याच्या कोंबड्यासोबत मीही 200 कोंबड्याची पिल्लं आणली आणि त्या पिलांना खाऊ घालणं, त्या गोष्टी सगळ्या सुरू केल्या. आता ते करत असताना झालं काय, नेमकी मी तो व्यवसाय सुरू केला. माझ्या 1-1, 2-2 किलोच्या कोंबड्या झाल्या आणि बर्ड फ्लू नावाचा रोग आला आणि आदेश आला सरकारचा, की सगळ्या कोंबड्या मारून टाकायच्या. म्हणजे गावापर्यंत तिची अंमलबजावणी आली नाही. परंतु काय झालं मग कोंबड्या संपत चालल्या आजूबाजूच्या. आता आजूबाजू संपत चालल्या. माझ्याकडे 200 कोंबड्या होत्या. ती पालन करतानाही भयानक परिस्थिती. त्यांना खाऊ घालायला पैसा नव्हता, भांडवल नव्हता. घरी जे बाजरी खायची, त्या बाजरी मी त्या पिलांना खाऊ घालायचो. म्हणजे आणि त्याच्यातून मग ते फायदा त्याच्यात असा झाला, की कुठंच कोंबड्या भेटायला तर माझ्याकडेच कोंबड्या होत्या. तर ₹100 ची कोंबडी ही ₹150 जायला लागली. त्या कोंबड्या मी विकत गेलो. परंतु त्या कोंबड्या विकत असताना मन खूप हे व्हायचं. कारण त्या कोंबड्यांना मी त्या काय म्हणतात पिलासारखं जीव लावायचो आणि माझ्या हातानं मी ते कापायला द्यायचो. तर ते मनात कुठेतरी जायला लागलं, की यार आपण हे कोंबडी लहानची मोठी करतोय आणि आपण यांना कापायला देतोय आणि सगळ्या कोंबड्या संपल्याच्या नंतर मग विचार आला, की नको यार हा धंदा नाही करायचा. तो धंदाही मी बंद केला आणि त्याच्यानंतर आमचे चुलते सरपंच होते. त्यांनी सांगितलं, की "आपण ही एक ग्रामपंचायत जागा आहे, इथे टपरी टाक आणि टाक इथे एखादं दुकान." मग मी गावामध्ये किराणा दुकान सुरू केलं. आता किराणा दुकान सुरू केलं. वेगवेगळ्या पद्धतीनं मी ते दुकान चालवायचो. वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण आयडिया त्यात काढायचो. त्या आयडियातून दुकान खूप चांगलं चालायला लागलं. जबरदस्त दुकान चाललं आणि त्याच्यामध्ये मग मी गावात पेट्रोल पंप राहत नाही. मग 1 लिटरचे बॉटलमध्ये ते पेट्रोल विकणं असेल, डिझेल विकणं असेल, ते काम चालू केलं. जनरल स्टोअर सुरू केलं आणि त्याच्यामध्ये मग काही मित्रांनी मदत केली. मला चांगलं आठवतंय, की त्यावेळेस आमच्या गावामध्ये सगळ्यात मोठे व्यापारी होते राजीव गाडेकर. त्यांनी मला काही पैसे दिले आणि सांगितलं, की "तू आता कापूस खरेदी कर." मग मी तो कापूस खरेदी केला. नंतर तो कापूस खरेदी करताना गावातलं महिला गावातला कापूस खरेदी करायचा, बाजारामध्ये काटा लावायचा. तो कापसाचा धंदा केला. त्याच्यानंतर गावात धान्य यायचं बाजाराचं. धान्य विकून बाजार करायचे. मग ते धान्य खरेदी करणं, बदनापूरला नेऊन विकणं, अशा पद्धतीचा हा व्यवसाय केला. आता हा व्यवसाय करत असताना मी गुरुवार आमचं बाजारचं गाव असल्यामुळं बरेच व्यवसाय केले. म्हणजे भाजीपाला विकत घेणे आणि मग तो दिवसभर हातावर विकणे.
हा पण त्याच्यामध्ये व्यवसाय केला. असे वेगवेगळे व्यवसाय करत गेलो आणि तो व्यवसाय करण्यामागचे सुरुवातीचे 3 वर्षाचा उद्देश पोट भरणं हा होता. आणि नंतरचा उद्देश हा स्वतःचं काहीतरी स्थान निर्माण करणं हा त्याच्यामधून उद्देश होता. आणि असं करत करत मी अनेक व्यवसाय याच्यामध्ये बदलत गेलो आणि ते बदलण्यामागचं जे कारण होतं की मला नेक्स्ट लेवलवर जायचं होतं. महत्वाची गोष्ट आणखीन एक 2-3 व्यवसाय मला इथे सांगावंसं वाटेल. आमचे चुलते सरपंचाच्या पदावरून पायउतार झाले आणि दुसरा सरपंच आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं की अतिक्रमण हटाव म्हणून मोहीम सुरू केली. सगळ्यात पहिले माझी टपरी अतिक्रमणामधून काढली गेली. म्हणजे माझा तो धंदा बंद पडला. काय करावं मी निराश झालो होतो. मी आहे ते सामान दुसऱ्या दुकानदाराला विकून काय 17-18 हजार रुपये घेऊन मी सहज मावशीच्या गावाला गेलो. तर तिथं एक सुंदर गाय होती. ती मला खूप आवडली आणि ती गाय घेऊन दूध डेअरीचा व्यवसाय करायचा असं माझ्या डोक्यात आलं, की आपण आता दूध डेअरीचा व्यवसाय करा. पण कधी जनावरापाशी बसलो नाही. जनावरात आवड होती, परंतु त्यांचं पालन-पोषण काही माहीत नव्हतं आणि ती एक गाय मी गावात आणली. आता गाय आणली मी गावामध्ये. त्यावेळेस सर्वसाधारण 7-8 हजाराला गाय असायची. मी 17 हजारची गाय घेऊन आलो. लोक मला मूर्खात काढायला लागले, की याला समजत नाही, एवढी कुठे गाय आणत असते का? पण ती याच्या प्युअर ब्रीड होता आणि त्या गायीने अक्षरशः एका वेळेला 10 लिटर दूध देणं सुरू केलं. गावात एक आमचे राजूभाऊ होते, त्यांची डेअरी होती. चेचानीची डेअरी होती. त्या डेअरीमध्ये दूध घालायला लागलो मी. 2 टाईम मस्त दूध जायला लागलं. मग मी अजून एक गाय घेतली आणि मग ती गाय व्यायला बाकी होती. पण असं मी झोकात यायचं. तर काय झालं, की ती डेअरी बंद पडली. मग करायचं काय? मग मी पुन्हा जालन्याला गेलो कलेक्टर ऑफिसला. तिथं त्या दुग्ध व्यवसाय अधिकाऱ्याकडे जाऊन माझी कैफियत सांगितली आणि म्हटलं, की मला गावात डेअरी चालू करायची. सरकारी डेअरी मी त्या दिवशी त्यांनी माझं जे काय म्हणता स्पार्क बघितला किंवा माझी तळमळ बघितली आणि एकाच दिवसात मला डेअरी उघडण्याची परमिशन दिली. आणि मग येताना मी कॅनीच रिकाम्या घेऊन आलो गावात कलेक्शन करायला आणि गाव परेशान झालं होतं. काही नाही. डेअरी बंद झाली. बदनापूरला दूध घेऊन जायचंय. एक 20-25 दुधावाले होते. मग मी ती डेअरी सुरू केली. आणि त्याच्यानंतर गावामध्ये दुग्ध व्यवसाय वाढावा म्हणून घराघरात जाऊन बसायला लागलो, मित्रात जाऊन बसायला लागलो आणि अवघ्या 17-18 लिटरच्या डेअरीवरून नाही, नाही, 250 लिटर पर्यंत दूध गेलं. आणि जेव्हा दूध 250 लिटर पर्यंत गेलं, आपण सरळ मार्गाने काम करतो, परंतु सोबत असणाऱ्या लोकांनाच असं दूध वाढल्याच्या नंतर त्यांनाही असं वाटलं, की आपली एक डेअरी असली पाहिजे. आणि मग आमचे मित्रच होते आणि त्यांचं मला सगळ्या प्रकारे दूध व्यवसायात मार्गदर्शन होतं. असे राजीव होते. त्यांनी पुन्हा एक डायनॅमिक्स कंपनीची डेअरी सुरू केली आणि एका रात्रीमध्ये सगळं माझ्याकडे असणारं दूध ते राजीवच्या डेअरीला जायला लागलं. आता त्याच्यामध्ये जाणंही साहजिक होतं. सरकारी डेअरीचा जो पैसा आहे तो खूप लेट भेटायचा. दूध नसणं, कॅनी वापस येणं, 12 भानगडी व्हायच्या. तर मग त्याच्यामध्ये काय आलं, की सगळं दूध तिकडे गेलं. परंतु मी ज्या परिश्रमानं डेअरी उभा केली, मला असं वाटत होतं, की ती मोठी झाली पाहिजे. आणि एक चुकीचा विचार डोक्यात आला. चुकीचा याकरता म्हणतोय, नंतर कळलं आपल्याला, की मी दर गुरुवारी 1-2 गायी घ्यायचो. 1-2 नाही तब्बल मी 18 गायी, नाही, नाही, 18 गायी गोठ्यामध्ये घेतल्या. स्वतः दूध काढायचो आणि एक गडी पण ठेवला आणि मस्तपैकी माझा व्यवसाय सुरू झाला. आता काय झालं, की ज्या चूक याकरता मी म्हणतोय कारण उधारीवर गायी घेतल्या आणि त्या गायीच्या व्यवस्थापनाबद्दल कसलंही ज्ञान नाही, कसलाही अभ्यास नाही, कसलंही प्रशिक्षण नाही आणि त्याच्यातून वेगवेगळ्या कारणानं माझ्या गायी मेल्या. हे नाही. म्हणजे एक वेळ अशी होती, की माझ्या 6 गायी मेलेल्या होत्या आणि 6 वासरं मेलेली होती. ज्या गायी मेल्या त्यांची वासरं जिवंत, ज्यांची वासरं जिवंत त्यांच्या म्है मेलेल्या. आणि अशा टाईमामध्ये उधारीत घेतलेला केलेला धंदा हा लॉसमध्ये गेला. प्रचंड निराश होऊन आहे की नाही, तो व्यवसाय एक दिवस मी म्हणजे 1 वर्षाच्या कमी वेळामध्ये मी तो व्यवसाय बंद केला आणि तो बंद केलेला व्यवसाय पुन्हा चालू करण्याची हिंमत तर झालीच नाही. परंतु तो व्यवसाय मी बंद केला आणि अशा प्रकारे माझे वेगवेगळे व्यवसाय गावात असताना बदलत गेले. खरंय भाऊ, ज्या परिस्थितीमधून तुम्ही गेलात ती खूप हृदयद्रावक होती आणि या परिस्थिती सोबत लढण्याचे ईश्वराने तुम्हाला बळ दिले. परंतु भाऊ, तुमच्या हितचिंतक व तुमच्या मित्रांना असे वाटते, की तुम्ही खूप सारे व्यवसाय केले आणि बंद पडले. आता मला जाणून घ्यायचे आहे, की यामागचं कारण काय आणि यातून तुम्हाला काय शिकवण मिळाली? तर व्यवसाय वेगवेगळे बंद होण्याची थोडक्यात जर कारणं सांगायची तर सगळ्यात पहिले माझा व्यवसाय होता याचा इस्त्री करण्याचा. तो बंद पडला कारण त्याच्यामध्ये माझ्याकडून चूक झाली.
त्याच्यानंतर मी काही व्यवसाय बंद स्वतःहून केले. त्याचं कारण होतं, की मला नेक्स्ट लेव्हलला जायचं होतं. है ना. तर प्रत्येक व्यवसाय बंद करण्यामागं एक कारण होतं. परंतु नवा व्यवसाय करताना आणि तो व्यवसाय करताना जो संघर्ष होता, तो भयानक होता. आणि त्याच्यातून मला एक गोष्ट शिकायला भेटली, की व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाची चहूबाजूनं माहिती असल्याशिवाय माणसाने तो व्यवसाय नाही केला पाहिजे. आज काय होतंय आपले तरुण किंवा समाजामध्ये एक प्रचलित पद्धत आहे, की एकाला एखादं दुकान टाकलं ना, तर मग चला आपण ते दुकान टाकू. तर तसं नसतं, की त्याने ते दुकान टाकलं, त्याने त्याचा अभ्यास, त्याचा जो संघर्ष आहे तो केला, आहे की नाही? पण त्याचं बघून आपण व्यवसाय टाकतो आणि बऱ्याचदा तो व्यवसाय डुबतो. तर माझ्यासोबत त्यावेळेस ते व्यवसाय करणारे जे व्यावसायिक आहेत, त्यांचे व्यवसाय तसेच आहे. ते अजूनही किराणा दुकान करतायत. त्यातले बरेच जण अजूनही कुक्कुटपालन करतायत. बरेच जण अजूनही काय म्हणता येईल कापूस खरेदी करायचा व्यवसाय करतात, आहे नाही? आणि जेवढे व्यवसाय मी सांगितले त्यातले बरेचसे व्यवसाय तर मी सांगितले सुद्धा नाही, आहे नाही? इतके छोटे-छोटे व्यवसाय मी याच्यामध्ये करत गेलो आणि याच्यातून मला एकच शिकवण भेटली, की व्यवसाय करत असताना त्या व्यवसायाचं संपूर्ण माहिती असल्याशिवाय किंवा ज्याला ती माहिती आहे त्याचा योग्य सल्ला घेतल्याशिवाय आणि चहूबाजूने अभ्यास केला आपण व्यवसायात नाही पडलं पाहिजे, ही शिकवण मला याच्यातून मिळाली. खरंच आज तुमच्या मित्रांना कळले असेल, व्यवसाय का बदलत गेलात. समाजात बहुतेक माणसे एकाच व्यवसायात पूर्ण आयुष्य घालवतात. मात्र तुम्ही एकाच आयुष्यात अनेक व्यवसाय केले आणि त्याचा तुम्हाला दांडगा अनुभव देखील आलाय. आणि त्याच अनुभवाच्या जोरावर आज तुम्ही अनेक तरुणांना व्यवसायातील अडथळे, वळणे समजून सांगतात, मार्गदर्शन करतात. एखाद्या रंजक चित्रपटाला मागे टाकेल अशी कहाणी आपण जाणून घेत आहोत. आपण आता गेवराई बाजार या गावातून बाहेर येऊ. आपण बदनापूरमध्ये कसे आलात आणि तब्बल 16 वर्षापूर्वी आणि बदनापूर शहरात पाऊल ठेवले. आता इथेच स्थायिक झाले. बदनापूरमध्ये जे विविध व्यवसाय आपण केले त्याबाबत आपले अनुभव आम्हाला खूप ऐकायला खूप आवडेल. स्वागत. गेवराई बाजारमध्ये शेवटचा व्यवसाय मी जो केला, तो होता दूध डेअरीचा व्यवसाय आणि पशुपालनाचा व्यवसाय. आणि माझ्या त्या गायी मेल्या, काही वासरं मेले आणि सगळं मी म्हणजे गावचाच बाजार होता. एका दिवशी उरलेली सर्व जनावरं विकून टाकली आणि निवांतपणे मी आपलं मस्तपैकी बाजारावर झोपून राहायचो. काही हातावर काम सुद्धा नाही. मनामध्ये अनेक द्विधा मनस्थिती होती. अशा वेळेसमध्ये बदनापूरमध्ये मला योगेश राजाळे सरांनी आणलं. तर योगेश राजाळे सर आमच्या गावात यायचे नेहमी आणि त्यांच्यासोबत एक दिवस मी त्यांच्या मोटरसायकलवर आलो बदनापूरला आणि त्यांचं एम-एस-सी-आय-टी सेंटर होतं. आणि त्यांनी मला कॉम्प्युटर मला ती म्हणजे माहीत तर होतं, परंतु एक वेगळी चालवण्याचं थोडंसं 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्यांनी मला एक चित्रपट लावून दिला. एक सीडी त्याच्यात प्लेयर टाकून तो चित्रपट बघता-बघता मला ते चित्रपटाच्या नादानं त्या कॉम्प्युटरची आवड लागली आणि मग मी दररोजच यायला लागलो. मग येता-येता मी हळू काय आलं गाईचा व्यवसाय तोट्यात होता. त्याचं जे टेन्शन होतं, ते टेन्शन त्याच्यातून रिलीफ झालं आणि मी कॉम्प्युटर शिकायला लागलो. त्या कॉम्प्युटरमध्ये इतका रमून गेलो. माझं इंग्रजी बऱ्यापैकी खराब होतं, हे नाही आणि कॉम्प्युटर म्हणजे पूर्ण इंग्रजी होतं. तर अशा वेळेमध्ये ते कॉम्प्युटरचा मला योगेश राजळे सरांमुळं नाद लागला आणि त्यांचं एम-एस-सी-आय-टी सेंटर तो कोर्स करत असताना नंतर मी मुलांना एम-एस-सी-आय-टी शिकवायला लागलो. मार्केटिंगचं काम राजळे सरांनी माझ्याकडे दिलं आणि त्यांच्या सेंटरची 1-2 सेंटर होते. त्या सेंटरचं मार्केटिंग करणं वगैरे अशी कामं सुरू केली. पण हे करत असताना मनामध्ये एका नव्या व्यवसायाची चाहूल लागली. माझं टायपिंग झालेलं होतं. माझी टायपिंग बऱ्यापैकी माझी स्पीड होती आणि त्या टायपिंग ची स्पीड असल्यामुळं बदनापूरमध्ये त्यावेळेस डी सेंटर नव्हतं. तर मी विचार केला की मला डी सेंटर टाकायचं. गावामध्ये शेतामध्ये प्लॉटिंग पाडलेले होते आणि त्या प्लॉटिंग पाडून मग त्याच्यातले 1-2 प्लॉट विकून दुकान टाकण्याचा निर्णय घेतला. आता दुकान टाकायचंय तर जागा भेटणं मुश्किल होतं. गावाच्या एकदम बाहेर असलेलं शिवा कलेक्शन बंडू भाऊ कराळे यांचं होतं. त्या माणसांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि एक गाळा मला भाड्यानं दिला आणि गाळा भाड्यानं दिल्याच्या नंतर आज तर शिवा कलेक्शन एकदम सेंटरमध्ये झालेलं आहे. परंतु त्यावेळेस शिवा कलेक्शन एकदम बाजूला होतं गावाच्या साईडला आणि माझं लक असं की त्या दरम्यान तिथं एस-बी-आय बँक पण आली आणि मग माझं डी सेंटर हे चांगल्या प्रकारे चालू लागलं. पोलिस स्टेशनचा अर्ज टाइप करणं, कोर्टाचे दावे टाइप करणं, त्याच्यानंतर शाळा, कॉलेजांचे वेगवेगळे प्रस्ताव टाइप करणं,
हे काम मी सुरू केलं. आणि बदनापूरमध्ये बऱ्याच गोष्टी सर्वप्रथम मी सुरू केल्या, की जसं पहिलं डीटीपी सेंटर मी बदनापूरमध्ये सुरू केलं. म्हणजे 1-2 होते, परंतु ते असं सातत्यानं करत नव्हते. काय म्हणतात सातत्यानं काम करणारं डीटीपी सेंटर मी बदनापूरमध्ये सुरू केलं. आणि त्याच्यासाठी एम-एस-सी आय-टी व्यतिरिक्त माझा कोणताही कोर्स झालेला नव्हता. तर डीटीपी सेंटर सुरू केलं. बदनापूरमध्ये लाईट गेली का झेरॉक्स भेटत नव्हती. तर लाईट नसेल तरीही झेरॉक्स हा शब्द आणि संकल्पना सर्वप्रथम मी बदनापूरमध्ये आणली. आणि मग तिथं माझा प्रवास सुरू झाला. दुकानाचं नाव होतं श्रीटेक डिजिटल वर्ल्ड. योगेश राजळे सरांचा सपोर्ट होता आणि त्यांच्या संपर्कात असणारे जेवढे काही लोक आहे त्या लोकांची कामं मी करू लागलो. आता डीटीपी करता करता काय झालं की लग्न पत्रिका छापण्याला मी सुरुवात केली. त्याच्यानंतर बदनापूरमध्ये पहिली डबल डबल सिलेंडर असणारी ऑफसेट मशीन बदनापुरात सगळ्यात पहिले मी आणली. प्रिंटिंगचं काम सुरू झालं. ते करत असताना मी डिजिटल बॅनर बनवणं वगैरे ह्या गोष्टी शिकलो. ते करत असताना याच व्यवसायाला संलग्न असलेला एक निलेश कुलकर्णी एक भाऊ भेटले मला संभाजीनगरचे. तर त्यांनी मला व्हिडिओ मिक्सिंग मध्ये मदत केली. दिवसभर मी दुकान चालवायचो, रात्रभर पुन्हा मी मिक्सिंग शिकायला जायचो. आणि मग व्हिडिओ शूटिंग आणि व्हिडिओ मिक्सिंग हा व्यवसाय माझा सुरू झाला. त्यावेळेस मला उद्धव नावाच्या मित्राची मदत झाली. तो माझ्या सोबत होता. भगवान कानेरे होता. आणि अशी बरीच मुलं माझ्या या व्यवसायामध्ये सोबत आली, शिकली आणि नंतर त्यांनी त्यांच्या व्यवसायामध्ये ते स्थिर झाले. तर मग मी डीटीपी सेंटर केलं, त्याच्यानंतर झेरॉक्स केलं, त्याच्यामध्ये ॲडिशन मी डिजिटल बॅनरचं काम केलं. मग मी ऑफसेटचे प्रिंटिंगचं मशीन सुरू केलं. प्रिंटिंग करताना बायडिंगचं काम सुरू केलं. हे करत असताना मी व्हिडिओ शूटिंग मला आठवतंय की किमान 100 ते 150 लग्नाच्या शूटिंग मी केलेल्या आहे. आणि जी शूटिंग मी करायचो त्याचं मी मिक्सिंग सुद्धा करायचो. तर अशा पद्धतीनं आणखीन एक नाविन्यपूर्ण गोष्ट बदनापूर आपण मध्ये आणली होती, की आज तर बघतोय आपण की लग्नामध्ये 2 बाजूला 2 एल स्क्रीन लागतात. परंतु तसं प्रोजेक्शन हे प्रोजेक्टरवर दाखवण्याचं काम सगळ्यात पहिले बदनापूरमध्ये आपण सुरू केलं. आणि हे सगळं करत असताना महा सेवा केंद्र ही संकल्पना अस्तित्वात आली सरकारची. आणि जालना जिल्ह्यातले पहिले जे 7-8 सेंटर होते त्यात माझं एक सेंटर होतं. आणि महा सेवा केंद्र मी सुरू केलं. आणि माझा प्रवेश हा त्याच्यामध्ये सुरू झाला. त्यासोबत मी बदनापूर शहरातला पहिला इंटरनेट कॅफे सुद्धा सुरू केला. आणि वेगवेगळे इव्हेंट मॅनेजमेंटचे कामही मी त्यात करायला लागलो. बॅनर छापायचं काम करायला लागलो. आणि मग त्याच्यामध्ये ते महा सेवा केंद्र हे मी तर घेतलंच, परंतु 25 युवकांना मी महा सेवा केंद्र मिळवून दिलं बदनापूर तालुक्यातल्या. तर अशा पद्धतीनं मग सेवामध्ये काम करत गेलो. सरकारच्या कामाशी सोबत जोडल्या गेलो. आणि हे सगळं सोबत जोडत असताना तहसील कार्यालय, महसूलची कामं हे सगळं कामं त्याच्यामध्ये सुरू केले. मला सांगायला आनंद वाटेल की महाराष्ट्रात सगळ्यात पहिले उत्पन्न रहिवासी आणि सातबारा हा जो ऑनलाईन झाला तो बदनापूर तालुक्यात झाला. आणि ते करण्यासाठी खूप परिश्रम मी केले. अनेक स्ट्रिंग ऑपरेशन घोटाळा किंवा कसा खर्च शेतकऱ्याला लागतोय उत्पन्न रहिवासी काढण्यासाठी याचे स्ट्रिंग ऑपरेशन कलेक्टर पर्यंत पोहोचवले. तत्कालीन बालाजी क्षीरसागर हे तहसीलदार कम मित्र जास्त होते, तर यांनी खूप मदत केली. सर तलाठी आपले मी तुम्हाला 10 तलाठ्याचे नाव नंबर देतो. त्यांनी वेगवेगळे ऑपरेटर ठेवलेले, तिथून सातबारे काढल्या जाऊ राहिले, त्या सातबाऱ्याचे पैसे घेतल्या जाऊ राहिले, सगळ्या गोष्टी होऊ राहिल्या. आणि त्या सातबारे चालत नाही. तुमचा रेट काय तुमच्या केंद्रावर हो ना. तर पण जो भूमी अभिलेखचा सातबारा पण चालू आहे. भूमी अभिलेखचा सातबारा पण डिजिटलचा नाही सर. डिजिटलचा एकही तलाठी सातबारा येत नाही, कारण डिजिटलचा सातबारा ऑपरेट करण्यासाठी ज्यावा लागतो. ज्यावाचं नॉलेज आहे ना फक्त सेंटर. आणि हे ऑनलाईन कामामध्ये हे नाही एक मानाचं स्थान किंवा एक ठिकाण मला चांगलं आठवतंय की सगळ्यात पहिले ऑनलाईन पीक विमा जेव्हा सुरू झाला तर माझ्या सेंटरवर अक्षरशः मला गर्दी मॅनेज करण्यासाठी पोलीस सुद्धा बोलावं लागले. तर अशा पद्धतीनं सगळ्यात पहिलं महा सेवा आपण तिथं सुरू केलं. आणि ते ऑनलाईनचे कामं आपण करत गेलो. त्याच्यामध्ये प्रामाणिकता आपण ठेवत गेलो. आणि त्याच्यामधून एक वेगळं नावलौकिक ज्याला बदनापूर तालुक्यामध्ये आपलं उभं झालं. तर जसं गेवराई बाजारमध्ये गाईचा व्यवसाय सोडून जेव्हा मी बदनापुरात आलो तर गेल्या 12-13 वर्षामध्ये ह्या डिजिटल क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण कामं आपण बदनापूरमध्ये केलं. हजारो लाखो लोकांची सेवा याच्यामधून केली. अनेक शेतकऱ्यांचं याच्यातून काय म्हणता येईल प्रामाणिकपणे भलं कसं होईल
याकरता काम केलं आणि नवनवीन गोष्टी बदनापूर शहरामध्ये आणण्याचं काम श्रीटेक डिजिटलच्या माध्यमातून आपण केलं आणि देशातली पहिली डिजिटल कोऑपरेटिव्ह सोसायटी आपण स्थापन केली. तर आता माझ्या डोक्यात एक विचार येतो की आज तुम्ही गायी सांभाळता आणि उद्या लगेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारित व्यवसाय उभा करता. म्हणजे ज्या क्षेत्रात आपले शिक्षण नाही, ज्या क्षेत्रात आपण कोणताही कोर्स केला नाही, तो नवीन व्यवसाय करण्याचा अनुभव नाही, तरी देखील आपण नवीन व्यवसाय सुरू करण्याची हिंमत दाखवता. हे खूप प्रेरणादायी आहे. आणि आपण केलेल्या प्रत्येक व्यवसायात एक संघर्ष आहे. तो संघर्ष एक अफलातून आहे. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. कपडे इस्त्री करण्यापासून ते डिजिटल सेवापर्यंत आपण विविध व्यवसाय केले. मग पुन्हा सहकारी संस्था आणि शेतकरी कंपन्या स्थापन करण्यामागचा आपला नेमकी हेतू काय आहे? तर आपण आतापर्यंतच्या प्रवासात बारकाईने जर बघितलं तर माझ्या व्यावसायिक आयुष्यात 3 महत्वाचे टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये मी पोट भरण्यासाठी जी धडपड होती त्याच्यातून छोटे छोटे व्यवसाय सुरू केले. दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठीची एक धडपड होती, त्या धडपडीतून वेगवेगळे व्यवसाय केले. आणि तिसऱ्या टप्प्यात मी जे काही व्यवसाय उभा केले ते समाजातील अनेकांची आयुष्य बदलून टाकतील असे व्यवसाय उभे केले. मी बघितलं की एखादा मोठा व्यवसाय करायचा असेल तर व्यक्तिगत परिश्रमातून आपण तो मोठा करू शकतो, आपण करोडपती बनू शकतो. परंतु महान कार्य जर करायचे असेल आणि लाखो लोकांच्या आयुष्यातील अडचणी कमी करायच्या असतील तर समूहात येऊन कार्य केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी देशातील पहिली डिजिटल कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली. त्याच्यात गावागावामध्ये किसान पॉइंट सुरू केले, दूध डेअरी सारखे प्रयत्न सुरू केले. थांबा. आता पुन्हा दूध डेअरी जो व्यवसाय आपला तोट्यात गेला तोच व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचे धाडस कसे काय केले? तर माझा दूध व्यवसाय कोणत्या चुकामुळे डुबला हे मला माहित होतं. त्या चुका सुधारून पुन्हा नव्या उभारीने व्यवसाय उभा करायचे माझं स्वप्न होतं. कारण जेव्हा मी दूध व्यवसाय केला गावामध्ये तेव्हा त्या गायींसोबत त्या वासरांसोबत एक वेगळं नातं तयार झालं. नाईलाजानं ते नातं टिकू शकलं नाही, परंतु मनाच्या कोपऱ्यामध्ये कालही आजही आणि उद्याही पशुपालन हे नाही गायीचा व्यवसाय दूध व्यवसाय हा डोक्यात होता. परंतु मी काय केलं की या सगळ्या चुका मी जे केल्या त्या मला माहित होत्या आणि त्या चुका सुधारून नवीन एक व्यवस्था उभी करण्यासाठीचं पोषक वातावरण मला घनसावंगीतल्या पिंपरखेड या गावात मिळालं. आणि त्या गावात मी जालना वेली सोसायटीच्या कामाच्या निमित्तानं जायचोय. तिथं मला गणेश बडे सारखा एक नवतरुण मिळाला, एक अफलातून माणूस मिळाला आणि त्यांच्यासोबत मी तासन तास गप्पा मारत बसायचो. आणि त्या गप्पा गप्पातून विषय गावातल्या विषयी थोडी चर्चा झाली की गावात जोड व्यवसाय काय हवा शेतकऱ्याला. तर गावात ऊसाचं भरपूर उत्पन्न होतं, कसल्या प्रकारचा जोड व्यवसाय नव्हता. आणि दुधाच्या व्यवसाय म्हणजे अक्षरशः त्या गावात कपानं ग्लासनं दूध विक्री केल्या जायचंय. 4-2 जणांकडं दूध होतं, परंतु ते आपल्या पिपळगावला दूध घेऊन जायचे आणि त्या पिपळगावला दूध घेऊन गेल्याच्या नंतर आठवडाभर दूध द्यायचं आणि एक दिवस मग तो समोरचा व्यक्ती खवा करणार, किती खवा पडतो त्यानुसार त्याचा भाव ठरवणार. तर फॅट SNF या सगळ्या गोष्टी त्या लोकांना माहीत सुद्धा नव्हत्या. आणि मग आम्ही दोघांनी विचार केला की आपण दूध डेअरी सुरू करायची. आणि मग आम्ही त्या गावातल्या घराघरात गेलो, लोकांना समजावलं. तिथं तर काय भरमसाठ पाणी होतं, ऊस होतं, लोकांना फक्त डेअरी चालू होण्याची गरजेची होती. एका खाजगी दूध प्रक्रिया करणाऱ्या उद्योगासोबत आम्ही टाईप केलं आणि त्या गावामध्ये दूध डेअरी सुरू केली. पहिल्या दिवशी दूध होतं 17 लिटर, त्यानंतर ते दूध गेलं 250 लिटर. 250 लिटर पर्यंत आम्ही दूध दिलं. परंतु दूध कलेक्शनसाठी आम्ही गावातल्या एका व्यक्तीसोबत करार केला होता की त्यांनी ते काम उभा करायचं, त्यांना सगळं ते काम सांभाळायचं आणि जो पण 1 रुपया लिटर जो नफा होता तो 50 पैसे लिटर त्यांना आणि 50 पैसे लिटर संस्थेला. परंतु जेव्हा 250 लिटर दूध झालं तेव्हा त्या व्यक्तीच्या डोक्यात पुन्हा आलं की अरे हे आपणच स्वतः केलं तर. आणि अचानक त्यानं सांगितलं की नाही बाबा आजपासून मी माझं पाहणार, तुम्ही तुमचं पहा. मग अशा परिस्थितीमध्ये एका रात्रीमध्ये पुन्हा नवी डेअरी सुरू केली तिथं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या नव्या डेअरीमध्ये सुद्धा पहिल्या दिवशी फक्त 17 लिटर दूध आलं आणि पुन्हा आम्ही ते दूध 250 लिटर नेलं. म्हणजे पिंपरखेड गावामध्ये मी 17 पासून 250 पर्यंत दूध नेलं. ते तर आता स्थिर झालं. नवी डेअरी चालू केली तेव्हा डोक्यात एकच होतं की जुन्या डेअरीवर लोक फोडायचे नाही, नवे लोक उभा करायचे. या संघर्षातून पुन्हा नवी डेअरी उभा केली आणि त्याच्यामध्ये दही फळे हे जे बंधू आहे यांचा खूप मोठा सपोर्ट मिळाला आणि पुन्हा 250 लिटर पर्यंत दूध डेअरी नेली. पण झालं काय, दुर्भाग्य असं की त्या डेअरीच्या प्रवासामध्ये कोरोना आला
आणि कोरोनामध्ये जो दूध प्रक्रिया करणारा उद्योग होता तो बंद पडला. आणि अशा परिस्थितीमध्ये तरीही आम्ही किमान 4-5 लाख रुपये खिशातले घालून आम्ही त्या कोरोनाच्या काळात त्या दूध उत्पादक शेतकऱ्याला रडू दिलं नाही. आम्ही लॉस सहन केला, परंतु आम्ही ती डेअरी चालू ठेवली, पण एका टप्प्यावर ती बंद करावी लागली. आज आनंदाची गोष्ट आहे की त्या पिंपरखेड गावामध्ये आज 2,000 लिटर पेक्षा जास्त दूध आहे. आज तिथले अनेक युवक दूध व्यवसायामध्ये उतरले, चांगल्या पद्धतीने दूध व्यवसाय करतात. आणि आनंद या गोष्टीचा आहे की भलेही परिश्रम आम्ही केलं, त्याचा लाभ दुसऱ्याला झाला असेल, परंतु हेतूच तो होता की लोक समृद्ध झाली पाहिजे, शेतकरी समृद्ध झाले पाहिजे. त्याच्यामुळं तोट्यात गेलेला दूध डेअरीचा व्यवसाय पुन्हा मी त्या गावामध्ये सुरू केला. आणि नंतर तो जरी बंद पडला तरी आम्ही ते कामातून नाहीये, परंतु त्या गावातला व्यवसाय बंद पडला तो अजून तसाच सुरू आहे. बरं, आता मूळ प्रश्नाकडे येतो. आपण एवढ्या सगळ्या शेतकरी कंपन्या स्थापन केल्या आणि स्थापन करण्यामागचा आपला उद्देश काय होता आणि तो कितपत सफल झाला? सर्वात पहिले डिजिटल सोसायटीचा प्रवास जो आहे तो आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. 2014 मध्ये नवं सरकार आलं आणि त्यांनी डिजिटल इंडियाची घोषणा केली. आणि देशातील 3,000 डिजिटल क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांनी दिल्लीला बोलावलं. मीही त्यात होतो. मीही दिल्लीला गेलो. आणि दिल्लीला गेल्याच्या नंतर म्हणजे अक्षरशः माझा पहिला विमानाचा प्रवास होता दिल्लीचा. आणि मी व्याजाला पैसे काढून तो प्रवास केला. पैसे सुद्धा खिशात नव्हते. आणि तिथं गेल्याच्या नंतर डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा सगळा विचार केला. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये या डिजिटल क्षेत्रामध्ये काय भवितव्य आहे, याची मला तिथं एक अभ्यास झाला. आणि तिथंच त्यावेळेचे तत्कालीन IT मिनिस्टर रविशंकर प्रसाद यांनी देशात डिजिटल सोसायट्या प्रत्येक जिल्ह्याला एक असली पाहिजे अशी संकल्पना मांडली. आणि देशातली पहिली सोसायटी मी स्थापन केली. ती अशी स्थापन झाली नाही. बायलॉज नवीन होते, सिस्टम नवीन होती, कोऑपरेटिव्ह काय मला माहित नव्हतं. अक्षरशः मी त्या मुंबईच्या आमदार निवासला जाऊन तिथं सहकार अधिनियम 1960 या कायद्याचा त्या 1000 पानाचा अभ्यास केला. त्याच्यातून बायलॉज तयार केले. ते बायलॉज DDR ऑफिसला मान्य नव्हते, कारण सगळी डिजिटल कोऑपरेटिव्ह वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, परंतु ते केंद्र सरकार लेवलला, महाराष्ट्राचा कायदा वेगळा. पण या सगळ्याला परिश्रम करून आपण ती सोसायटी स्थापन केली आणि गावागावामध्ये किसान पॉईंट सुरू केले. किसान पॉईंट आहे काय, तर असं एक खत औषधाचं दुकान की जिथं शेतकऱ्याला लुटल्या जाणार नाही, रास्त भावात ते मिळेल. आज शेकडो टन खत आम्ही शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचवलेलं आहे किसान पॉईंटच्या माध्यमातून. दत्तादाई पळे असेल, भीमराव शिंगाडे असतील, शिंदे सर असतील, आणि वाळेकर सर असतील अंकुशनगरचे, हे किसान पॉईंट या प्रेरणेतून सुरू झाले. परंतु जे पण काही आम्ही त्या सोसायटीच्या माध्यमातून किसान पॉईंट केले, इफको सोबत संबंध आला. आणि त्याच्यातून आम्हाला आमचं काम बघून मध्यंतरी माझ्या या सोसायटीला भारत सरकारकडून भारत नेट म्हणजे जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणीचं काम मिळालं. आता हे काम तर मिळालं इंटरनेट जोडणीचं, पण ऑप्टिकल फायबर काय असतं हे सुद्धा माहित नव्हतं. तिची स्प्लायसिंग मशीन काय असतं ते पण माहित नव्हतं. 750 गावाचं काम आम्ही घेतलं. त्यावेळेस काही मित्र माझ्या सोबत होते जालना सोसायटीमध्ये. त्या मित्रांनी मला थोडा सपोर्ट केला. त्यांनी प्रचंड त्याच्यात मेहनत केली. आणि त्या मेहनतीतून आम्ही 2 वर्षामध्ये भयानक काम केलं. ढोरामाग काम करणारी मुलं आम्ही घेतले. त्या मुलांना आम्ही ती स्प्लायसिंग मशीन ते शिकवलं. ते मुलं चांगल्या प्रकारे रोजगाराला लागली. 8 तालुक्याचं काम होतं. त्या तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्याला एक 4 व्हीलर, त्यांची एक टीम, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण याच भारत नेट मधून मला काही चांगली मित्र सुद्धा मिळाली. या भारत नेटच्या कामामधून मला आसेफ पटेल सारखा मित्र मिळाला. मला असे अनेक मित्र मिळाले की ते ह्या भारत नेटच्या कामातून मिळाले. म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट काय झाली भारत नेटमुळं, की मागच्या महिन्यामध्ये मला 11 लाख रुपये महिन्याला येत आहेत ते भारत नेटचं काम करण्यासाठी. आणि पुढच्या महिन्यामध्ये ते कामच चालले गेलं. म्हणजे ते सरकारकडून चालले गेलं, सरकारने दुसऱ्या कंपनीला दिलं. अशा परिस्थितीत जो संघर्ष आहे जगण्याचा, तो कसा असला पाहिजे हे ह्या कामातून मला शिकायला भेटलं. डिजिटल सोसायटीमुळे बदनापूर मध्ये असलेले गणेश भाऊ जिल्ह्यात पोहोचले. मग आता मला प्रश्न पडतो की इंटरनेट सारखे क्षेत्र बदलून आपण शेतीविषयी आपल्याला काय काम करावंसे वाटले? त्याचं झालं असं की भारत नेटमुळे जालना जिल्ह्यातल्या 750 गावामध्ये मी फिरलो.
भारतनेटमुळं गावागावात फिरल्यानंतर शेतकऱ्याच्या अडचणीची विशेष करून जाणीव झाली आणि ठरवलं की शेती मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंतच्या व्यवस्था जर आपण उभ्या केल्या, एका बाजूला शेतकऱ्याचं शेती मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंतच्या व्यवस्थेमध्ये शोषण होत आहेत. आता ती शोषण व्यवस्था तर आपण उखडून नाही टाकू शकत, पण त्या जागी एक पोषण व्यवस्था आपण कशी निर्माण करता येईल याकरता काम सुरू केलं. आणि हे काम सुरू करत असताना तो विचार समोर आला की आपण शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली पाहिजे. आणि मग जिल्ह्यामध्ये अशा 10 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या आणि शेती मशागतीपासून शेतमाल खरेदीपर्यंतच्या व्यवस्था आणि आता पुढे जाऊन प्रक्रिया उद्योग या विषयामध्ये काम करण्याचं काम सुरू केलं. आणि हे काम करत असताना एक आतून वेगळं समाधान झालंय की आपण शेतकऱ्यासाठी चांगल्या पद्धतीनं याच्यातून काम करू शकतो. खरं तर एवढं सर्व ऐकून माझं देखील डोकं आता चक्रावं लागलं. एक सर्वसाधारण माणूस एवढे सारे कामे करू शकतो आणि तेही प्रत्येक पावलाला कठीण संघर्ष असताना, जो लाईमलाईट मध्ये कधी दिसत नाही, परंतु एका बाजूने खूप मोठे आणि महान कार्य ते उभे करत आहे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील 25 वर्षाचा संघर्ष एवढ्या कमी वेळात जाणून घेणे खूप कठीण आहे. आणि त्यातल्या त्यात आपण अशा व्यक्तीला जाणून घेत आहोत ज्याच्या आयुष्याचा प्रवास इतका रंजक आहे ना, की त्यात प्रत्येक क्षणाला एक नवा ट्विस्ट मला बघायला मिळतो. गणेश पाटील कान्हेरे सरांचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आपण पॉडकास्ट सुरू केला. गेवराई बाजार मधील एक साधारण व्यक्ती, आज त्यांचे वय 40 आहे. त्यांच्या आयुष्यातील 25 वर्षात त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला तर दिसून येते की कपडे इस्त्री करायच्या व्यवसायापासून तब्बल 20 व्यवसाय त्यांनी आतापर्यंत केले. ही वेगवेगळे आज ते अनेक संस्थेचे संस्थापक आहेत आणि शेकडो व्यावसायिक त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. तर आज आम्हाला पहिल्यांदा सांगा की नरेंद्र मोदी यांना तुम्ही भेटले त्याविषयी थोडी माहिती आमच्या युवकांना थोडी सविस्तर सांगा. त्यामागची थोडी पार्श्वभूमी सांगतो की सीएससी मध्ये मी एक केंद्र चालक म्हणून काम करत होतो. त्याच्यात मी देशातील पहिली डिजिटल कोऑपरेटिव्ह सोसायटीचा चेअरमन म्हणून काम करत होतो. सोबत अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या मी स्थापन केल्या आणि त्याच्यावर मी काम करत होतो. त्या तत्कालीन सीएससीचे एमडी दिनेश त्यागी म्हणून होते. ते एक आय एस अधिकारी होते. ते माझे काम जवळून अभ्यासत होते. एक दिवस त्यांनी मला कॉल केला आणि सांगितलं की तुम्ही जे काम जालना जिल्ह्यासाठी करत आहात ते संपूर्ण राज्यासाठी का करत नाही, आणि ते तुम्ही संपूर्ण राज्यासाठी करा असा माझा तुम्हाला आग्रह आहे. आणि एवढ्या मोठ्या माणसाचा आग्रह मला डावलता नाही आला आणि त्यांनी मला राज्य कृषी व्यवसाय सल्लागार म्हणून नेमलं आणि सोबत आणखीन 2 जणांना सहकारी म्हणून घेण्याची मुभा केली. तर हा माझ्या आयुष्यातला असा एक टर्निंग पॉइंट होता की कालपर्यंत मी व्यवसाय करत होतो. 12वी माझं शिक्षण झालेलं आहे आणि आज संपूर्ण राज्यातल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना किंवा सहकारी संस्थांना मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी मला ही समोरून आली. माझ्या आईची खूप इच्छा होती की मी खूप शिकावं, नोकरी करावं. त्यांची इच्छा आतापर्यंत तर पूर्ण झाली नव्हती. परंतु आयुष्याच्या अशा एका टप्प्यावर की जिथं एक नोकरी म्हणून हे नाही, व्यावसायिक सल्लागार म्हणून मला पोस्ट मिळाली आणि त्या पोस्टमध्ये मी काम सुरू केलं. ते काम इतकं प्रभावीपणे सुरू होतं. ते सुरू असताना या सगळ्या कामाची कुठंतरी प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत त्याची माहिती गेली आणि एक वेळ अशी आली की मला बोलावणं आलं. ऐक नाही, दिनेश त्यागी सरांमुळेच ते बोलावणं मला मिळालं होतं की प्रधानमंत्री जी समोर आपण केलेल्या कामाचा एक डेमो द्यायचा होता आणि आपल्या डोक्यामध्ये शेती विषयामध्ये आपण आणखीन काय करू शकतो या विषयाची माहिती द्यायची होती. आणि मग गांधीनगरला तिथं बोलावण्यात आलं. मला वाटलं नव्हतं की भेट होईल म्हणून, कारण ते असा एक कार्यक्रम होता की तिथं सरकारच्या जेवढ्या मिनिस्ट्री आहे त्या मिनिस्ट्रीच्या कामाविषयी तिथं एक डेमो होते आणि त्याच्यात मी एक छोटासा एका कोपऱ्यामध्ये ऍग्रिकल्चर हे घेऊन बसलेलो होतो. पण प्रधानमंत्री यांचं शेतीबद्दलचं असलेले जे लगाव आहे तो मला तिथं बघायला भेटला आणि प्रधानमंत्रीजी सरळ तिथपर्यंत आले आणि त्यांनी मला परिचय सुरुवातीला विचारला आणि विचारलं की शेतीविषयी काय तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि सरकार त्याच्यामध्ये काय करू शकतो. 13-14 मिनिटाचा तो संवाद होता आणि त्या संवादातून खरंच मलाही एक प्रेरणा भेटली आणि त्या प्रेरणेतून एक मोठी जबाबदारी मला तिथं मिळाली. आज मी सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून ज्या देशातल्या 20,000 कोऑपरेटिव्ह सोसायटी आहेत त्यांना डेव्हलप करण्याचं काम करतोय. शेतकरी उत्पादक कंपन्यांना डेव्हलप करण्याचं काम करतोय आणि सरकारी कर्मचारी म्हणून आणि असा एक कर्मचारी की जिथे एक वेगळी पोस्ट आपल्याला तिथं मिळाली आणि ती जबाबदारी मधून
मी तिथं काम करत गेलो आणि त्या कामाचा खरंच मला खूप आनंद भेटतोय की मी बदनापूर तालुका, त्यानंतर जालना जिल्हा आणि आता संपूर्ण राज्यातल्या तरुण उद्योजकाला कृषी आधारित व्यवसायाचं ज्ञान देतोय. माझ्या अनुभवातून त्यांना वेगवेगळ्या अडचणीतून कसा मार्ग काढायचा हे सांगण्याचं काम करतोय. बरं भाऊ, माझा एक वैयक्तिक प्रश्न होता. तुम्ही देशाचे पंतप्रधान यांना भेटलात. तुमच्याकडे वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व असे तीनही गुण दिसून येते. आणि मला एक विचारायचं आहे की भविष्यात राजकारणात येण्याचा तुम्ही काही विचार केला आहे का? तर हा प्रश्न बरेच जण मला विचारतात आणि बऱ्याच जणांना असं वाटतंय की हा माणूस ज्या पद्धतीनं काम करतोय की नक्कीच भविष्यामध्ये राजकारणात यांना काहीतरी करायचंय बा. हे नाही बरेचसे काम, कारण मी जे काम करतोय तर ते सहसा ज्यांना राजकारणात करिअर करायचं तेच लोक करतात. प्रामाणिकपणे सांगल की मी आयुष्यात कधीही राजकारण ह्या विषयामध्ये जाणार नाही. मला त्या विषयात आवड आहे, परंतु राजकीय क्षेत्र हे माझं नाहीये. त्याचं कारण असं आहे की राजकीय क्षेत्रामध्ये जर जायचंय तर मला कोण्या तरी एका पक्षाचं व्हावं लागेल आणि पक्षाचं होणं म्हणजे जे त्या पक्षात नाही ते घेणं आणि देणं अर्धे लोक विरोधात करून घेणे. म्हणून मला ते काम नाही करायचंय. दुसरी महत्वाची गोष्ट, आज मी एवढ्या सगळ्या संस्था स्थापन केल्या, पण त्यातल्या एकाही संस्थेचा मी अध्यक्ष नाही. पद आणि पैसा या विषयाची लालसा कधीच मनात तयार झाली नाही. इथून पुढेही होणार नाहीये. म्हणून मी एक मार्गदर्शक म्हणून काम करतो आणि ते करण्यात मला आनंद आहे. म्हणून मी कधीच राजकारणात जाणार नाही. पण तुम्ही केलेल्या संस्था आणि माणसे जी उभी केली आहेत, ती आज लाखो रुपये कमवत आहेत. तुमचा स्वतःचा एखादा मोठा बिझनेस असावा, शेतीबाडी असावी किंवा एखादी मोठी कार असावी, लाखो रुपये बॅलन्स असावे, असं वाटत नाही का? माझ्या एकदम जवळच्या सगळ्या मित्रांचा हाच प्रश्न आहे, की एवढं सगळं तुम्ही लोकांसाठी करताय, स्वतःसाठी का करत नाही बुवा? कारण हे बघा, जर व्यक्तिगत धंदा जर डेव्हलप करायचा असता, तर एवढे धंदे डेव्हलप केल्यानंतर व्यक्तिगत धंदा डेव्हलप करणं माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नव्हती. परंतु लाखो लोकांची संसार आनंदी व्हावे, लाखो लोकांची जीवन उन्नत व्हावी, लाखो लोकांच्या जीवनामध्ये एक आर्थिक स्थैर्य यावं, लाखो जे तरुण आहे त्यांच्या जीवनामध्ये उद्योगाबाबतची उदासीनता किंवा उद्योगाबाबतची भीती ही निघावी, याकरता काम करण्याचा रस्ता मी निवडलेला आहे. मला असाच एक माझा मित्र होता, त्याच्या घराच्या वास्तुशांतीला मी गेलो होतो आणि त्याचा टोलेजंग घर बघितले, मला आनंदही वाटला. आणि मग त्याने मला विचारलं की भाऊ, आपण 10 वर्ष झालं सोबत काम करतोय, एकाच व्यवसायात काम करतोय, तर तुम्हाला असं नाही वाटत का की तुमचा असा एखादा बंगला असावा? तुम्ही तर साधं जमीनही घेतली नाही किंवा घरही बांधलं नाही, आहे ते जे आहे ते वडिलोपार्जित आहे. मी कसं टोलेजंग घर बांधलं, तुम्ही का नाही बांधलं? तेव्हा त्यालाच दिलेलं उत्तर मी तुम्हाला देईल. मी त्याला सांगितलं होतं की मला 360 बंगले बांधायचे आणि ते 360 बंगले त्या 360 उद्योजकाचे असतील, तर जिथं मी जर ठरवलं दररोज एका बंगल्यात जाऊन जरी मला राहायचं काम पडलं, तर दुसऱ्याचा नंबर येण्यासाठी 1 वर्ष लागेल. म्हणून माझा बंगला बांधण्याऐवजी हजारो लोकांची बंगले कसे होतील यासाठी काम करणं हा माझा त्याच्यातला मुख्य हेतू आहे. म्हणून तेंडुलकर महान आहे, परंतु तेंडुलकरला शिकवणारे जे गुरुजी आहे ते सुद्धा तेवढेच महान आहे. म्हणून मी या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे आणि त्या भूमिकेत मला काम करायला आनंद भेटतो. व्यक्तिगत लालसा मला याच्यातून कधीच उभा राहिली नाही. तुम्ही स्थापन केलेल्या प्रत्येक संस्थेमागचे उद्देश जाणून घेण्याची उत्सुकता माझ्या मनात निर्माण झाली आहे. आपल्याला विनंती आहे की आम्हाला या बाबतीत थोडी माहिती सांगावी. ज्या संस्था आणि कंपन्या मी स्थापन केल्या त्याच्या मागचे उद्देश सांगतो की या सगळ्या संस्था एकमेकाला पूरक आहे आणि हे एक मॉडेल आहे जे आपण जालना जिल्ह्यात उभा करतोय. हे संपूर्ण देशामध्ये किंवा संपूर्ण राज्यामध्ये आपण आता त्याला डेव्हलप करणार आहे. सगळ्यात पहिले मी डिजिटल कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन केली, ज्याच्यातून सरकारच्या योजना अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जातं. हा त्याच्या मागचा उद्देश होता. त्याच्यामध्ये किसान पॉईंट हा सुद्धा एक महत्वाचा आहे. त्याच्यानंतर हरित क्रांती शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. ते कंपनी स्थापन करण्यामागचा उद्देश हा होता की आज शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनेक योजना सरकार देत आहेत, परंतु त्या योजना बऱ्याचदा म्हणजे त्या योजनेचा सर्वसामान्यांना लाभ होत नाही. तर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यामागचा तो उद्देश होता आणि त्यासोबत ज्या 10 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या, तर हे एक प्रकारचं सर्कल आहे. एक कंपनी स्थापन करून चालत नाही, तर जिल्ह्यामध्ये जेव्हा 10 कंपन्या आपण स्थापन करतो आणि 10 ठिकाणी ह्या व्यवस्था उभा राहतात, तेव्हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला, त्या परिसरातल्या शेतकऱ्याला त्याचा लाभ होतो. त्याच्यानंतर समिधा गोग्राम सारखा प्रोजेक्ट आपण सुरू केला. समिधा गोग्राम प्रोजेक्ट काय आहे? गाय आधारित गाव आणि गाय आधारित शेतीचा उपक्रम म्हणजे समिधा गोग्राम. मी जेव्हा शेती या विषयात काम करत गेलो, तेव्हा बघितलं की शेतीची उत्पादकता आज दिवसेंदिवस समाप्त झालेली आहे.
आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या रासायन खतापासून दूर गेल्याशिवाय शेतीला आणि शेतकऱ्याला पर्याय नाही. पण जेव्हा अचानक हिची मागणी वाढेल तेव्हा जी सेंद्रिय खतं आहेत, जीवाणू खतं आहेत, हे खतं निर्माण करण्याच्या व्यवस्था आतापासूनच आपण सुरू केल्या पाहिजे. म्हणून समित अगोग्राम आम्ही एक देशी गायींची गोशाळा बदनापूर येथे सुरू केली. आज त्या एक 20-25 गायी त्याच्यामध्ये आहे. वर्ष अखेरपर्यंत 100 गायी तिथं होतील. आणि आमचा संकल्प आहे की येत्या 10 वर्षामध्ये 5,000 गायी तिथं तयार करायच्या. आणि मग येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये किमान 200 गायीचा गोग्राम आम्हाला याच्यामध्ये उभा करायचा आहे. आणि ही संकल्पना ही उभा करत असताना याच्यामध्ये एकच उद्देश आहे की त्या गायीच्या शेणापासून जीवामृत, घनजीवामृत, गांडूळ खत सारखे उत्पादनं बनवणं आणि त्याच्या ताकापासून, त्याच्या गोमूत्रापासून वेगवेगळे प्रोडक्ट तयार करणं आणि त्याच्यातून या धरणी मातेला सुजलाम सुफलाम करणं हा हेतू आहे. हे करण्यामागचा उद्देश काय आहे, की एक धरणी माता, एक गोमाता आणि घराघरातील माता या 3 मातांना समृद्ध करण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. तोच उद्देश समिधा गोग्रामचा आहे. तोच उद्देश शेतकरी हरित क्रांती शेतकरी उत्पादक कंपनीचा आहे आणि तोच उद्देश हा एनजीओचा आहे. आणि मग हे करत असताना आम्ही हे सुद्धा बघितलं, की जेव्हा आम्हाला एखादा उद्योग उभा करायचा आहे, तेव्हा फंड मिळत नाही. नाही, नाही. बँकाची नखरे इतके भयानक आहे. त्या नखऱ्यापुढे माणूस घायाळ होतो. नवीन उद्योजक उभा राहू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये एखादा उद्योग उभा करण्यासाठी लागणारं जे भांडवल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही आत्मनिर्भर झालं पाहिजे. म्हणून आम्ही समित अम्माईल अर्बन सारखी संस्था स्थापन केली. अशी एकमेव आपण पतसंस्था उभा केली. आज समाजामध्ये बघतोय आपण वेगवेगळ्या पतसंस्था बंद होत आहेत, पळून जात आहेत. अशा कठीण काळामध्ये नाही, नाही, इमानदार लोकांची एक संस्था आपली असली पाहिजे आणि ती उभा करण्याचा प्रयत्न म्हणजे समित अम्माईल अर्बन आहे. आणि तरुण उद्योजकाला इथून भांडवल मिळावं. आज समित अंबाईल अर्बन मधून आम्ही शेतकऱ्यांना 4 महिन्यासाठी कर्ज देतो, की ज्याला ₹5 शेकड्यानं खत औषध बियाणं घ्यायला पैसे लागू नये. अशा पद्धतीनं छोट्या छोट्या उत्पादनामधून आम्ही समित अंबाईल अर्बनचं डेव्हलप करतोय. म्हणून प्रत्येक संस्थेचा जो उद्देश आहे तो जर सारांश मध्ये सांगितला तर गोमाता, धरणी माता आणि घराघरातील माता समृद्ध कशी होईल याकरता या संस्था स्थापन केल्या. आणि येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण देशाला मार्गदर्शक असणारे प्रोजेक्ट असणार आहे आणि या प्रोजेक्ट मधून हजारो नाही लाखो लोकांना रोजगार याच्यातून उपलब्ध होईल आणि लाखो एकर जमीन ही ऑर्गॅनिक बनेल आणि त्याच्यातून करोडो लोकांना लागणारं जे अन्न आहे ते खऱ्या अर्थानं ऑर्गॅनिक लोकांपर्यंत जाईल, विषमुक्त अन्न जाईल. याकरता ह्या वेगवेगळ्या संस्था आणि सोसायट्या आपण स्थापन केल्या. भाऊ, तुमच्या डोक्यात काय काय आहे, काय भरले आहे, हे आज आम्हाला समजले आहे. तुमचा उद्देश स्वतःला मोठे करण्याचा नाही, तर समाजातील तरुण उद्योजकाला मोठे करण्याचा पवित्र हेतू आहे. आणि समाजात मोठे विजन घेऊन काम करणारी माणसे आज मिळत नाही. तर मातीतला हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आजूबाजूला आपल्या एखाद्या निराश झालेल्या तरुणाला हा पॉडकास्टची सिरीज शेअर करा आणि आपण पुन्हा भेटू मातीत राबणाऱ्या एखाद्या अफलातून हिरोला घेऊन. मी शुभम पाटील जराड, समिधा युट्यूब चॅनल. धन्यवाद.